आणि त्यातून लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून वाढत गेल्या आणि मी त्या अपेक्षा पूर्ण करत वेळोवेळी गेलो. पण आता जेव्हा आबांच्या नंतर आई आमदार झाल्या त्यावेळेला तू 15-16 वर्षांचा होता, पण तरी तुला इलेक्शन कशी चालली ते कळत होतं. तर ते इलेक्शन आणि आत्ताचं इलेक्शन तुला काय दोन्हीमध्ये फरक जाणवला? मी 19ची निवडणूक मॅनेजमेंट बघितली होती. कार्यकर्ते कसा प्रचार करतात, प्रचारादरम्यान काही गोष्टी आहेत, या सगळ्या 19च्या निवडणुकीला बघायला मिळाल्या होत्या. त्याच्यानंतर कवठेमंकाळची नगरपंचायत केली, तासगावची बाजार समिती केली, कवठेमंकाळ सांगली, कवठेमंकाळ, जत, मिरज अशी एकत्रित बाजार समिती, ती बाजार समितीची निवडणूक स्वतः मॅनेज करायला मिळाली. बीज उत्पादन संघाच्या निवडणुका केल्या, मजूर फेडरेशनच्या निवडणुका केल्या. या निवडणुका स्वतः बघायला मिळाल्या. माझं इन्व्हॉल्वमेंट त्या निवडणुकीत होती आणि या सगळ्याच निवडणुका, आता त्याला सुदैव म्हणावं का दुर्दैव म्हणावं मला माहीत नाही, पण प्रत्येक वेळेला आपल्या विरोधात हे सगळे विरोधक एकत्र काय येत आहेत ह्याचं गणित मला सुटत नव्हतं. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीला ज्यावेळेस सगळे विरोधक एकत्र आले त्यावेळेस मला हे सगळे विरोधात एकत्र येणं हे काही नवीन राहिलं नव्हतं. त्यामुळं जशा निवडणुका आपण मागं लढलेलो आहे तशीच ही निवडणूक लढायचं असं ठरवलं. त्यामुळं वेगळं काही वाटलं नाही, थोडंसं दडपण होतं, पण काम केलेलं होतं, त्यामुळे लोकांच्या माध्यमातून विश्वास होता. पण हे कळलं का की का आपल्या विरोधात सगळेजण एकत्र येतात? काही कल्पना नाही, बऱ्याच खतखती आहेत असं कळतंय, पण आता मला कळतंय, मला प्रत्यक्ष अनुभव नसल्यामुळे मी आपल्याला सांगू शकणार नाही. अच्छा. पण बऱ्याच अडचणी आहेत, त्यामुळे मी कुठेतरी थांबावं असं किंवा ह्याला कुठेतरी थांबावं असं वाटत असावं म्हणून सगळे वेळोवेळी एकत्र आले. पण मतदारसंघातल्या लोकांनी आशीर्वाद दिला प्रत्येक निवडणुकीमध्ये. म्हणजे मी अगदी सांगायचं, 2019ची विधानसभा झाली, त्याच्यानंतर ज्या निवडणुका लोकांच्यातून झाल्या, जिथं लोकांनी मतदान केलेलं आहे, म्हणजे माझे नगरपंचायत आली, नगरपंचायतीनंतर नगरसेवक फोडले गेले, इकडं काही लोक गुवाहाटीला गेले ना आमचे काही लोक निघून गेले, अशीच परिस्थिती झाली. म्हणजे हे लोन अगदी ग्रामपंचायतींपर्यंत गेलं परत महाराष्ट्रातल्या. तर त्यामध्ये लोक निघून गेले, नगरपंचायत पडली, असंही झालं. पण जिथं जिथं लोकांनी मतदान केलेलं आहे तिथं लोकांनी आम्हाला निवडून देण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे, कारण आम्ही त्यांच्यात मिसळतोय, काम केलेलं आहे आणि समोरचा उमेदवार अगदी सत्ताधारी पक्षात असताना सुद्धा त्यांच्यापेक्षाही जास्त काम आम्ही करून दाखवलं. त्यामुळे लोकांचा विश्वास आमच्यावरती जास्त आहे. नाही, या निवडणुकीमध्ये म्हणजे तुझ्या मतदारसंघाबद्दलच्या जर 2 गोष्टी बोलायच्या झाल्या तर एक तर तिथं म्हणजे आता पवार कुटुंबाशी आबांचे फार जिव्हाळ्याचे संबंध